नमस्कार. आज आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याच्या मागचा हेतू जो आहे किंवा उद्देश जो आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी 8 तारखेला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कारखान्यावर त्यांनी बेछूट आरोप केलेले आहेत. एक संचालक कारखान्याचा अशा पद्धतीने सवंग स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्याला बदनाम करण्याचं जे काम करत आहे किंवा जे षडयंत्र आहे ते आपल्या सर्वांच्या समोर नक्की काय विषय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला आज मुद्दामहून इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्यातील देवदत्त निकम याने जो आरोप केलेले आहेत ऊसतोड प्रोग्रामच्या संदर्भातील, तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यंत नेहमीच पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचा प्रोग्राम राबवलेला आहे. पूर्वी पण राबवलेला आहे आणि याच्या पुढेही भविष्यकाळातसुद्धा त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचा प्रोग्राम राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला गेलेला नाही आत्तापर्यंत आणि भविष्यकाळातसुद्धा केला जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे बाजारभावाचा जो पहिला हप्ता देण्याचा, त्याच्या संदर्भातला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने FRPच्या जो सरकारने ज्या पद्धतीने पहिला हप्ता कसा द्यावा याच्या संदर्भातलं जे धोरण ठरवून दिलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून 2630 रुपयाचा बाजारभावाचा पहिला हप्ता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे. आणि या संदर्भात आज हे तुम्हाला सर्व सांगण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. आता त्यांचा एक आरोप जो होता की निवडणुकीच्या संदर्भात कारखाना उशिरा सुरू झाला. हा काय भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उशिरा सुरू केला असं बिलकुल नाही. शेवटी याचं धोरण सरकार ठरवतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि एक संचालक स्वतः 10 वर्ष चेअरमन राहिलेला माणूस, त्याला या संदर्भातलं माहिती नाही असं असू शकत नाही. त्याला ही सर्व कल्पना आहे, कारण की कारखाना हा स्वतः व्यक्तिगत लेवलवर कधीही उशिरा सुरू करणं किंवा लवकर सुरू करणं असं केलं जात नाही. सरकारने जी तारीख दिली होती त्या तारखेला आम्ही कारखाना सुरू केलेला आहे. आता त्याच्या संदर्भातला तुम्हाला सांगतो, यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी जो हंगाम सुरू झाला आणि यावर्षी जो हंगाम सुरू झाला याच्यामध्ये 1 महिन्याचा फरक झालेला नाही. यावेळेस फक्त कारखाना ज्यावेळेस सुरू झाला तो 13 दिवस उशिरा सुरू झालेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेने. परंतु देवदत्त निकम यांनी मोघम असा आरोप केलेला आहे की 1 महिना कारखाना उशिरा सुरू झाला. जर स्वतःला हुशार माणूस समजतो किंवा ज्याला माहिती आहे असं जर त्याचं जर म्हणणं असेल तर त्यांनी कागदपत्रासहित तुमच्यासमोर बोलायला पाहिजे होतं की 1 महिना सुरू झाला का 13 दिवस. माझ्याकडे कागद उपलब्ध आहे. भीमाशंकर कारखाना हा गेल्या वर्षाच्या तुलनेने फक्त 13 दिवस उशिरा सुरू झालेला कारखाना आहे. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला याच्यातून मला जाणीवपूर्वक सांगायची आहे. मागील गळीत हंगामात 2023-24मध्ये माहे जून 2022मध्ये म्हणजे आत्ता जो ऊस तोडला जातोय हा जून 2023मधला आणि गेल्या वेळेस जो 23-24चा जो हंगाम संपला त्यावेळेस कुठली लागवड झाली होती? माहे 2022मधली. तर माहे 2022मध्ये एकूण लागवडीचं क्षेत्र जे होतं ते 3239 हेक्टर ऊस नोंद झाली होती आपल्याकडे. तसेच चालू हंगामात 2024-25मध्ये की जो 2023च्या जूनमध्ये लागवडला त्याची लागवड आहे 4150 हेक्टर. म्हणजे वाढ झालेलं क्षेत्र किती आहे? 911 हेक्टर क्षेत्र जवळजवळ गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी तोडणीसाठी जास्त क्षेत्र आहे. आणि हे क्षेत्र जे आहे
या क्षेत्राची तोड करत असताना गेल्या वर्षाच्या तुलनेने कारखाना जवळजवळ 800 मेट्रिक टन ऊसाचे गाळप गेल्या वर्षापेक्षा जास्त करत आहे. म्हणजे गेल्या वर्षी आत्ता कारखाना कितीने चाललेला आहे? सरासरी 8,300नी कारखाना जवळजवळ चाललेला आहे. गेल्या वर्षी जवळजवळ तो 7,500 पद्धतीने चालला, 7,500 गेल्या वर्षी कारखाना चालत होता. यावर्षी अतिशय आपली कारखान्याची गाळप क्षमता किती आहे? 6,500 मेट्रिक टनाची गाळप क्षमता आहे. परंतु तरीसुद्धा कारखाना कितीने चालतोय? 8,300नी चालतोय. म्हणजे गाळप क्षमतेच्या कितीतरी पट जास्त कारखाना चालतोय. याचं कौतुक पाहिजे, परंतु फक्त टीका करायची कारखान्यावर, या पद्धतीने अशा पद्धतीने कारखान्याला बदनाम करण्याचं काम एक संचालक करत आहे आणि हे आपल्या समोरच्या सगळ्यांच्या समोर उघडं करत आहे. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो, आडसालीचं क्षेत्र जे आहे आपल्याकडं काय होतं आहे, आपल्या भागामध्ये लावगड जी होती ती आडसाली क्षेत्राची खूप मोठ्या प्रमाणात होते आणि आडसालीचं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 6,174 हेक्टर आर हे ऊस क्षेत्राची नोंद झाल्यामुळे आणि मागच्या वर्षी जो ऊस तोडला गेला होता त्याची हेक्टरी 129 मेट्रिक टन एवढं ॲव्हरेज आलं होतं. यावेळेस आत्ता जो चालू वर्षीचा जो ऊस तोडला जातोय तो जवळजवळ 141 मेट्रिक टन एवढी. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो जवळजवळ 12 मेट्रिक टन जवळजवळ या गेल्या वर्षाच्या तुलनेने जास्त ॲव्हरेज ऊसाला मिळते. एवढं ॲव्हरेज मिळाल्यानंतर क्रशिंगला तेवढा वेळ तर जाणारच आहे. आता दुसरी एक गोष्ट जी सांगितली गेली, ऊस तोड लावगड लेट होते. 1 जून 2023च्या नोंदीचा 265 जातीचा 326.83 हेक्टर आर व 86,032 जातीचा 658.51 हेक्टर आर ऊस क्षेत्र तोडणीसाठी आहे. किती? 1 जून. आपल्याकडे काय होतं आहे, बरेचसे लोक मेमध्ये ऊस लावतात, परंतु त्याची आमचा ठराव जो झालेला आहे तर आम्ही नोंद घेतो 1 जूनपासून. बरेचशा लोकांची लावगडीची जी नोंद होती ती 1 जूनला होती. आता 1 जूनला झालेली लावगड मी आता जी तुम्हाला सांगितली 265ची 326.83 हेक्टर आर व 86,032ची 658 हेक्टर आर एवढी लावगड झालेली आहे आणि तेवढा तोडणीसाठी ऊस उपलब्ध आहे. त्यापैकी 265 जातीचा 2.09 हेक्टर आर व 86,032चे 57.37 हेक्टर आर ऊस तोडणी क्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे 1 जूनचं. त्यांचं जे म्हणणं आहे की खूप मोठं क्षेत्र आहे, तर तशा पद्धतीने राहिलेलं नाही. एवढं क्षेत्र फक्त शिल्लक आहे, हे 1 जूनचं क्षेत्र आहे. आणि तोडणी प्रोग्रामच्या तारखेनुसारच चालू आहे, त्यामध्ये भेदभाव झालेला नाही. तथापि काही शेतकरी ऊस जळीत होतो, काहींचा हुमणीचा प्रॉब्लेम असतो, काहींचा लग्न कार्याचा प्रॉब्लेम असतो. हे असे वेगवेगळे प्रोग्राम जे कारणं असतात त्याच्या पद्धतीने शेतकरी कारखान्याकडे अर्ज देतो. आता हा अर्ज दिल्यानंतर कारखाना तोडणी प्रोग्रामप्रमाणे काम करत असतो. परंतु जर एखाद्याला जर अडचण असेल तर कारखान्याने धोरण ठरवलेलं आहे आणि कपातीच्या धोरणाप्रमाणे ऊस तोडला जातो. ह्या कपातीच्या धोरणामध्ये चालू प्रोग्रामवर जर चालू प्रोग्राम जर असेल आत्ता आणि त्याच्या अगोदर जर त्याला ऊस तोडायला असेल तर 100 रुपये आम्ही कपात करतो. आणि त्याच्या पुढचा असेल, समजा आता चालू प्रोग्राम चालू आहे जूनमधला आणि त्याची लागवड जुलैमधली, तर जूनमध्ये असेल तर 100 रुपये आणि जुलैमध्ये असेल तर त्याच्या पुढचा परत 50 रुपये. अशा पद्धतीने मॅक्झिमम आम्ही 300 रुपयापर्यंत कपात करून हा ऊस तोडतो आहोत. आणि तसं कोणावरही अन्याय करून हा असा काही ऊस तोडत नाही. ज्याची त्याची स्वतः तो अर्ज देतो आणि त्या अर्जाप्रमाणे संचालक मंडळाने ठरवलेल्या धोरणाप्रमाणेच अशा पद्धतीने प्रोग्राम राबवला जातो. आणि ही काय आज नाही, हा पूर्वपार चालत आलेली ही जी पद्धत आहे ती, आणि संचालक मंडळाने घेतलेला तो निर्णय, असा कोणी एकट्या दुकट्याने घेतलेला निर्णय नाही. आता एक आरोप असा केला गेला का पिंपरखेड गावातील ऊस तोडणी उशिरा झाली. तसं अजिबात नाही. असं कुठल्या गावावर किंवा कशावर
हेतू ठेवून ऊस तोडणी केली जात नाही. पिंपरखेड गावामध्ये 1 जून 2023च्या नोंदीचा 265 जातीचा 27.90 हेक्टर आर व 86.032चा 45.79 हेक्टर आर असा एकूण 73.69 ऊस क्षेत्र होते. त्याच्यापैकी फक्त 2 शेतकऱ्यांच्या ऊसाची रस्ता अडचण होती. काय झाले, त्या शेतकऱ्याचे पुढं समोर एकाचा प्लॉट आहे आणि त्याचा प्लॉट मागे आहे. आता जोपर्यंत समोरच्याचा प्लॉट तुटत नाही तोपर्यंत मागचा प्लॉट तुटणार नाही. अशा पद्धतीची रस्त्याची अडचण असल्यामुळं ते फक्त 2 शेतकऱ्यांचा ऊस मागे राहिलेला आहे. अन्यथा तसा कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस या संदर्भामध्ये मागे राहिलेला नाही. भीमाशंकर कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये गाळपास पुरेसा आपल्याकडे जर पाहायला गेलं, फक्त भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला जो आपलं जे कार्यक्षेत्र आहे ते कुठलं आहे, आंबेगाव तालुका आहे. याच्यामध्ये आपल्यासाठी क्रशिंग होईल एवढा पूर्णपणे ऊस उपलब्ध नाही. आपल्याला आजूबाजूच्या तालुक्यातून, जुन्नरमधून, शिरूरमधून, इकडून सगळीकडून ऊस, कारण की त्याच्या शेवटी ऊस तोडायचं म्हणलं तर कॉम्बिनेशन म्हणूनच तोडावं लागतं. तसं तोडता येत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या भागातून ऊस एकत्र करून आपण तोडतो आहोत. आता भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगाम 24-25 कारखान्याच्या नोंदीतील त्यांनी एक असा आरोप केला की भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतील काही ऊस परागनी तोडला. फक्त परागनी नाही तोडला, भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतील जो ऊस आहे परागनी 114.46 हेक्टर आर तोडला, व्यंकटेश कृपाने 110.26 तोडला, क्रांती शुगरनी 22.90 तोडला, संत तुकारामनी 6.90 तोडला आणि विग्नरनी 30.17 तोडला. असा 277.79 हेक्टर आर हे इतर कारखान्याने नेलं. आता याचं कारण असं घडतं की काही लोकांना, शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची किंवा इतर काही लागवड करायची, त्यामुळे ते वाट पाहत नाहीत. ते हा ऊस आपल्या इतर कारखान्यांना देऊन मोकळे होतात. मग देवदत्त निकमने काय आरोप केले की हे जाणून बुजून परागला ऊस देण्यासाठी अशा पद्धतीने करतात. अशा पद्धतीचं नसतं. हा शेवटी आपण कितीही नोंदीने प्रमाणे तोडलं तर शेतकऱ्याच्या मर्जीचा विषय असतो. त्यामुळे शेतकरी त्याच्या मर्जीप्रमाणे ऊस घालत असला, नोंद जरी असले तर त्याला अगोदर असेल तर. आता याच्यामध्ये परागला जर कधी ऊस गेला किंवा काही झालं तर आम्ही आता बहुतांशी आंबेगाव तालुका सोडून बाहेर उधारीवर खतं किंवा बाकीच्या देत नाहीत. काही जे परंपरेने 5-5, 10-10 वर्ष जे शेतकरी कारखान्याला ऊस घालतात बाहेरच्या क्षेत्रातले, म्हणजे आंबेगाव तालुक्याच्या क्षेत्र सोडून, तर त्यांना आम्ही थोड्याफार प्रमाणात उधारीवर देतो. परंतु याच्यामध्ये जर कोणाचे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं असलं तर शेतकरी ते पैसे आम्हाला परत आणून देतो. फक्त ही काही कारखान्याचं धोरण नाही. कारखान्याचं धोरण जे आहे ते वसुली करण्याचं धोरण फक्त कशासाठी आहे, जर त्याचा ऊस बाहेर गेला तर. आम्ही काही कोणाला जबरदस्तीने ऊस बाहेर घालवायला सांगत नाही. आणि जर त्याला ऊस त्याचा लवकर तोडला तर परत यांचीच चोराच्या उलट्या बोंबा म्हणून हेच परत ओरडणार की त्या शेतकऱ्याचा ऊस तुम्ही नोंदीच्या अगोदर तोडला. त्यामुळे नोंदीच्या प्रोग्रामप्रमाणेच ऊस तोडतो. नोंदीचा प्रोग्राम सोडून एखाद्या शेतकऱ्याला द्यायचा असला तर तो बाहेर ऊस देत असतो. आता विषय असा आलेला आहे, म्हणजे हा झाला तुम्हाला तोडणी प्रोग्रामच्या संदर्भातला विषय सांगितला. आता विषय दुसरा असा आला की 2629 रुपयाच्या दरापेक्षा 3000 रुपयाचा दर. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर जी AGM झाली आणि त्या AGMमध्ये देवदत्त निकमचा हाच डाव होता की जो आपण दर दिला त्या दरापेक्षा मी 200 किंवा 300 रुपये जास्त दर देऊन दाखवतो. अशा पद्धतीची त्याची वल्गना होती किंवा त्याच पद्धतीने त्याला ते करायचं होतं. आता त्याच्यामधलं तुम्हाला गमक सांगतो की आपण ज्या वेळेस तो मागच्या वेळेचा जो आपला दर दिला त्यावेळेस आपण जवळजवळ 3575 रुपयाचं मूल्यांकन साखरेचं केलेलं होतं. किती रुपयाचं? 3575 रुपयाचं जे ऊसाचा दर दिला तो जवळजवळ आपल्याकडे त्यावेळेस 10 लाख आणि 10 लाख जवळजवळ 10 लाख क्विंटल साखर शिल्लक होती. किती होती? 10 लाख.
आणि त्याचं व्हॅल्युएशन आपण किती केलं होतं? 3575. देवदत्तचं निकमचं म्हणणं काय होतं? अजून दर द्यायचा असेल तर तुम्ही याचं जे व्हॅल्युएशन आहे 3575, तर ते तुम्ही अजून 200-300 रुपयांनी व्हॅल्युएशन वाढवा. म्हणजे काय करायचं होतं? पुढं जी साखर विक्री जाणार आहे त्याचं व्हॅल्युएशन आत्ताच ठरवायचं. लक्षात येतं तुमच्या? म्हणजे जो आम्ही कारखान्याने 3575 रुपयाचं व्हॅल्युएशन ठरवलं होतं त्यावेळी जी काय विक्री चालली होती, पण त्याचं म्हणणं होतं 3700-3800 रुपयाचं व्हॅल्युएशन तुम्ही पकडा आणि जे करून ज्या पद्धतीने हे मी सांगतो असं तुम्ही ऐका आणि असं ऐकल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ शकता. हे त्याला दिशाभूल करून दाखवायचं होतं. त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय होता? की हा कारखाना तोट्यात घालवायचा. त्याचं कारण मी तुमच्या समोर सांगतो. हे जे काही मूल्यांकन आपण 3575 रुपयाचं ज्यावेळेस केलं आणि आत्ता ज्यावेळेस सध्याचा सरासरी साखरेचा जो विक्रीचा दर आला तो मूल्यांकनापेक्षा खूप कमी आला आणि असा आला 3421 रुपये आणि डिसेंबर 2024च्या अखेरीस आला 3557 रुपये. आजच्या मितीला हा जो दर आहे जवळजवळ 270 रुपयांनी कमी झाला आहे आणि याच्यामुळं आत्तापर्यंत कारखान्याला 3 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे. आणि जर देवदत्त निकमचं जर त्यावेळेस ऐकलं असतं आणि शेतकऱ्याला जर अजून भाव वाढवून दिला असता तर जवळजवळ कारखान्याला आजच्या मितीला 6 ते 7 कोटी रुपयाचं नुकसान झालं असतं. आता हे त्यालाच कळत नाही का? त्याला हे माहिती होतं, परंतु हा मुद्दाम डाव करायचा आणि हा भीमाशंकर कारखाना कुठल्या पद्धतीत कशा पद्धतीत आजारी पडेल आणि मग मी कारखान्यावर चेअरमन असताना मी किती चांगल्या पद्धतीने कारखाना चालवत होतो आणि आता कसा कारखाना चालला आहे हे दाखवण्यासाठी शेतकरी शेवटी काय म्हणणार? मला जास्त भाव मिळतो म्हणल्यावर शेतकरी म्हणणारच ना मला पाहिजे, म्हणणार आहे का नाही? मग अशा पद्धतीची हा जो कुटील डाव आहे हा याच्या मागचा होता. आणि आत्ताच्या सुद्धा परिस्थितीमध्ये 2629 रुपये आणि 77 पैसे एवढा हा भाव FRPच्या पद्धतीने बसत होता, तरी आम्ही तो राऊंड फिगर करून 2630 रुपये दिलेला आहे. आता याच्यातलं जे गणित आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आज तुम्हाला कागद देतो. या कागदामध्ये त्याचं सगळं गणित जे आहे ते मांडलेलं आहे. तो 2630 रुपयाचा भाव कसा आहे हे त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने तो दर आत्ता दिलेला आहे. आजच्या मितीमध्ये कारखान्याकडे जी उपलब्धता जी आहे त्या उपलब्धतेप्रमाणे हा बाजारभाव करून शेतकऱ्याला पैसे देण्यात आलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. त्यांनी जो ऊस विंगधारने तोडला किंवा त्या परागने तोडला, हा तुमच्या नोंदलेला गेटकेनचा ऊस त्यांनी तोडला, बरोबर, तुमच्या कार्यक्षेत्रात नाही, तो कोणी पण नेऊ शकतो. म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्राचं पण असेल. नाही काय तुमचं कार्यक्षेत्र म्हणजे फक्त आंबेगावच आहे. जो ऊस तोडला तो गेटकेनचा होता. गेटकेनचा ऊस बरोबर आहे, तो गेटकेनचा आहे. म्हणजे तो जो ऊस जो आहे करार केलेला नोंद झालेला कार्यक्षेत्रातला आहे असं नाही, आमच्याकडे नोंद झालेला. म्हणजे आमच्याकडे नोंद झालेला समजा आमच्याकडे जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा नोंद केलेली आहे, आमच्याकडे शिरूर तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा नोंद केलेली आहे, परंतु तो नोंद आमच्या नोंदीतला दिला पण आमच्या तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातला नाही. बरोबर आहे तुमचं. नॉन मेंबरचा ऊस कार्यक्षेत्राबाहेरचा बरोबर इतर कारखान्यांनी नेला. त्यांनी फक्त परागचं नाव घेतलं, अन्य कारखान्यांचं घेतलं त्यावेळेस. त्यावेळेस त्यांनी फक्त पराग कारखान्याचं नाव घेतलं, परंतु मी तुम्हाला तेच सांगितलं का परागचा नाही इतर कारखान्यांनी सुद्धा त्या कार्यक्षेत्रातला ऊस नेला किंवा तो नेण्याचं काम शेतकरी त्याच्या मर्जीने देत असतो, त्यामुळे ते केलं आहे. तुमचं संचालक मंडळ असतं, संचालक मंडळात त्यातला हा विषय मांडायला तुम्ही स्वातंत्र्य दिलं नाही का? असं आहे की संचालक मंडळामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायला अधिकार असतो. आता त्यांनी परवा सांगितलं की मी एकटाच होतो आणि बाकीच्यांनी मला बोलायला दिलं नाही, असं कुठं नसतं. आणि जर तुझं म्हणणं असेल की माझं ऐकलं नाही तर त्याला लेखी देण्याची पद्धत आहे. माझं म्हणणं असं आहे हे तुमच्यासमोर सांगितलं ना, मग तिथं कारखान्याच्या मीटिंगमध्ये माझं म्हणणं असं आहे तुम्ही नोंदून घ्या नाहीतर मी हे लेखी देतो असं दिलं का त्या दिवशी? मासिक बैठकीत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मला बोलू दिलं नाही. तुझं जे म्हणणं होतं बाबा त्यावेळी तू सांगायला पाहिजे होतं की हे मी माझं म्हणणं आहे. आता लोकांना काहीतरी खोटं सांगायचं त्याच्यापेक्षा तुला जे म्हणायचं होतं जे तुला असं वाटलं होतं लिहून द्यायला पाहिजे होतं ना, हे माझं असं. आम्ही त्याचं लिहून घेतलं असतं त्याचं.
म्हणणं. तर कारखान्याची जी पंचवार्षिक निवडणूक झाली ते तुमच्या पॅनलमध्ये निवडून आले. नंतर राजकारण काय झालं ते सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे ते जे बदनामी करतायत या संदर्भामध्ये तुमची भविष्यकाळातली काय भूमिका अपेक्षा काय? तुमची काय वस्तुस्थिती मान्य आहे? असं आहे की आता मला पण काही शेतकऱ्यांचे फोन येतात. शेतकऱ्यांचं काही लोकांचं म्हणणं कसं आहे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आज बाजारभाव मिळतो आहे. आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा आत्तापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांनी जास्त भाव देण्याचं काम केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने भाव दिला जातो. आता हे जे जाणून बुजून कारखान्याला जो बदनाम करायचा जो डाव आहे याच्या मागचा, त्याच्यावर काही शेतकरी म्हणतात ना, जर कधी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना, आता आमच्याकडं कारखान्याचे MD ढगे साहेब आहेत, आमचे शेतकी अधिकारी खुरकुटे साहेब आहेत, इतके वर्ष हा बाबा त्यांच्यात हेच त्यावेळेस होते ना सगळे लोक, त्यावेळेस त्यांना वाटत होतं चांगलं काम करणारे चांगले पद्धतीचे अधिकारी आहेत. आणि आज सवंग लोकप्रिय त्याच्यासाठी काळं फासायची वल्गना जर करणार असेल, चेअरमन असताना MD ढगे चांगले, आता ते चेअरमन नाही तर ढगे वाईट झाले असं थोडक्यात. हां, म्हणजे असं आहे, त्याचा जो विषय येतो तो तसाच येतो ना. आणि मग शेतकरी पण म्हणतात ना, आम्हाला फोन केला तर येऊ द्या कारखान्यावर, आम्हाला तोंडाला काळं फासता येतं, हे आम्ही नाही सांगणार, आम्ही पण शेतकरी तयारीत आहेत. आले कारखान्यावर तर त्यांच्या तोंडाला काळं फासायला. मग आता हे जे हा जो उद्देश आहे तुम्ही समजून घ्या, हा उद्देश काय आहे त्याला हे माहिती आहे. त्यामुळे जो प्रकार AGM मध्ये झाला तसाच प्रकार मुद्दाम कारखान्याच्या गेटवर येऊन करायचं आणि आपली लोकप्रियता किंवा आपल्याला काहीतरी लोकांमध्ये सहानुभूती वाढवायची, हा केवळ याच्या मागचा उद्देश आहे. याच्यातून शेतकऱ्याचं भलं करण्याचा दृष्टिकोन त्याचा कुठलाही नाही. त्याचा फक्त एकमेव अजेंडा असा आहे की आपलं स्वतःचं महत्त्व वाढवायचं. देवदत्त निकम यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली ती वास्तव अवास्तव होतं तुम्ही सांगितलेलं आहे. ते कारखान्याचे एक संचालक आहेत, त्यांनी सांगितलेली माहिती कशी चुकीची आहे अधिकाऱ्यांनी कधी त्यांना प्रेझेंट केलंय का? बाबा तुम्ही सांगताय पिंपरखेडचा ऊस लेट तुटला आहे, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की पुढचा प्लॉट रस्ता नाही म्हणून तो लेट झाला आहे, या गोष्टी त्यांना फिडिंग झाले का? कारखान्याच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस MD साहेबच उत्तर देत असतात. प्रत्येक वेळेस काय चेअरमन उत्तर देत नाही. MD साहेब समोर आहेत, सांगा. MD साहेबांना विचारलं, MD साहेबांनी सांगा. MD साहेब त्याचं मूल्यांकन कमी झाले. 31-23ला जो स्टॉक घेतलेला आहे त्याचं व्हॅल्युएशन 35-75 घेतलेलं होतं. त्याचं आता कमी दराने विक्री होते, त्याच्यात लॉस येतो, त्याच्यामुळे पैसे उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट, आपण जे बँकेकडून ड्रावर मिळतं, जी उचल मिळते, यावर्षी डिस्कवरीचं कर्ज वाढल्यामुळे व्याजाचं टॅगिंग जास्त झालेलं आहे. तेवढीच मागच्या वर्षी 350 रुपये टॅगिंग होतं, आता 600 रुपये झाले, 250 रुपये कमी मिळतात. त्याच्यामुळं हे आता 2630 ते 250 असं 2880 रुपये झाले. प्लस आणखी 70 रुपये साखर विक्रीचे जास्त जे उपलब्ध होते त्याच्यामध्ये. असं मागच्या वर्षी 2950 दिला, यावर्षी उपलब्ध होत नाही. नाही, त्यांचा मुद्दा काय आहे? गेटकेनचा ऊस जो आपल्याकडे नोंदलेला आहे काही भाग झाला ऊसदराच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर या तोडणी प्रोग्रामच्या बाबतही फोनवर चर्चा झाली. हे जे म्हणजे पत्रकार परिषद झाली त्याच्या आधी आम्हाला फोन करून पण सांगितलं होतं, मला ते कुठे साधणार पण सांगितलं होतं, तोडणी प्रोग्राम पाठीमागे राहिलेले वगैरे. आता ते एका गावामध्ये 1 तारखेचं क्षेत्र जास्त आहे, त्याच्यामुळं जशी यंत्रणा टाकलेली आहे त्या प्रमाणात तोड होती. आता एखाद्या यंत्रणा काय प्रत्येक वेळेस हालचाल करता येत नाही, काय लगेचच आज या गावात उद्या दुसऱ्या गावामध्ये असंही करता येत नाही. त्याच्यामुळं प्रोग्राम जे आहे यंत्रणा ऊस लागवडीचं जेवढं टोटल नोंद झालेली आहे त्या प्रमाणात ते तोडणी यंत्रणा दिली जाते, त्या प्रमाणातच अडचणीच्या जास्त लोकांनी लागवड केली. हा एका गावामध्ये काठापूर आणि पिंपरखेड त्या दोन्ही गावांमध्ये फक्त 1 तारखेचीच ऊस लागवड जास्त आहे. आज अशी परिस्थिती आहे, 1 तारखेचा ऊस तोडून संपला, बाकीच्या ठिकाणी ऊस त्या गावांमध्ये ऊसच संपतोय जवळपास. म्हणून असं हे करता येत नाही एका गावामध्ये सगळा ऊस नील करायचा. असं जास्तीत जास्त 4 दिवसापर्यंतचा प्रोग्राम मागे पुढं तोडणी यंत्रणा जिथं बसवलेली आहे त्या प्रमाणात मागे पुढे होऊ शकतो. याच्यापेक्षा काही जास्त फरक पडत. निकम साहेब सहकारातले खूप गाडे अभ्यासक असं ते म्हणतायत, कदाचित त्यांची माहिती जर खरीच निघाली तुमची परत ताळमळ नको आहे.
हा असू शकते, तरी पण चर्चा करूनच एक त्यांनी जे फोन केला होता त्याच्यातच त्याचप्रमाणे आम्ही उत्तर देतोय. चेअरमन साहेब तुम्ही म्हणतात ते म्हणतात 1 महिन्याने, तुम्ही म्हणतात 13 दिवसांनी, हा फार मोठा फरक पडतोय. हो, नेमकं आम्ही काय करू? मागच्या वर्षीचा गळीत हंगाम कधी सुरू झाला होता, आताचा कधी सुरू झाला, मधलं नेमकं त्याला तीच सांगितलं मी तारीख तुम्हाला. 13 दिवसाचा जो विषय आहे ते 13 दिवस लेट चालू झाले. आत्ता कधी चालू झाला होता? कधी? यंदाचा 20 नोव्हेंबर आणि त्या गेल्या वेळेचा 7 ना. आपण 13 दिवसाचा दिलाय ना. हां, एवढे 13 ते नोव्हेंबर. कारखान्याचे संचालक आहे. यावेळेस 20 नोव्हेंबर आणि मागच्या वेळेचा जो आहे तो जवळजवळ ते 2 ते 3 नोव्हेंबर. ते कारखान्याचे संचालक आहेत, त्यांना सगळे अपडेट असतात. असं तर ते लोकांमध्ये मग दिशाभूल करायचा प्रयत्न होतोय का? मग आम्ही तुम्हाला काय सांगतोय, आज तुम्हाला जे पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जे बोलवलं आहे ते त्याच्यासाठीच गेलं आहे. देवदत्त निकम यांना टोटली खोटं बोलायची सवय लागलेली आहे आणि खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीप्रमाणे एक महिना लेट चालू झाला. मग मी त्यावेळेस निवडणुकीत सांगितलं होतं हा 1 महिना लेट कारखाना चालू झाल्यावर एवढ्या उशिरा झाला. ते बाबा तुला हे माहिती आहे 12-13 दिवस झाला, तो काय त्या भीमाशंकरचा झाला नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांना ज्या पद्धतीने मंत्री समितीची बैठक होते, मंत्री समितीच्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो, त्या पद्धतीने कारखाना चालू झाला. एकटा भीमाशंकरचा त्याच्यात काही दोष नाही. का सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे चालू झालेला आहे. बोलायचं होतं तर सरकारकडे जाऊन बसायचं होतं. तुम्हाला त्यावेळेस निवडणुकीचं पडलं होतं. तुम्हाला जर शेतकऱ्याचं जर पडलं होतं तर जाऊन का नाही बसले मंत्रालयाच्या त्या दरवाजामध्ये उपोषणाला? निर्णय घ्यायला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटीलच प्रमुख असतात ना. जरी मुख्यमंत्री असले किंवा ती समिती जरी असली तर तो शेवटी विषय मग पुन्हा तिथंच येतो ना. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही ह्या प्रश्न बोलणार हे मला माहिती आहे. परंतु असं आहे, एकटे सहकार मंत्री निर्णय घेत नाहीत. मंत्री समिती गठन केलेली आहे. मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेतो. आता मंत्री समितीच्यामध्ये कोण मंत्री आहेत काय नाही हे त्यावेळेस त्यांना माहिती होतं. मग त्यावेळेस का नाही त्यावेळेस बोलले आणि त्यावेळेस त्यांना जाऊन बसले का नाहीत? यांचा पक्ष होता किंवा हे जे सगळे म्हणतात ना शेतकऱ्याचा कैवारी, मग त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं. सध्या तुमच्या पॅनलमधून निवडून आलेले आहेत, ते कारखान्याचे संचालक आहेत. मग मासिक सभेमध्ये तुम्ही त्यांना का जाब विचारत नाही की तुम्ही कारखान्याची बदनामी का करता? याची रिॲलिटी अशी आहे, समोरासमोर दूध करून असं आहे. आता हा विषय त्यांनी जी मानसिक सभा झाली त्याच्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आहे. त्याला उत्तर मी आज पत्रकार परिषदेतूनच देत आहे. उद्याच्या ज्यावेळेस मासिक सभा होईल त्यावेळेस मी त्याला ठणकावून विचारणार आहे ना की इथं असताना अशा पद्धतीने कारखान्याची बदनामी बाहेर करायचं काय कारण आहे, आणि जर कारखान्याची अशा पद्धतीने बदनामी केली तर त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची, त्याला रस्ते मोकळे, त्यावेळेस कारखाना करेल त्या पद्धतीने. सर आता गळीत हंगाम सुरू आहे. गळीत हंगामाचा डेली रिपोर्ट आपण प्रत्येक संचालकांना देत असतो, त्यांना दिला जात नाही अशी त्यांची एक तक्रार असते. अतिशय खोटं, मी मगाशीच सांगितलं, खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची देवदत्त निकम याची पूर्वी भूमिका नव्हती, आता सुरू झालेली आहे. आणि आमच्या कारखान्याच्या मार्फत त्याला म्हणा तुझा तुझं फोन दाखव, तुझ्या मोबाईलवर तो रिपोर्ट येतो का नाही आम्ही त्याला दाखवतो आणि आमच्या कारखान्यामार्फत पुरावा म्हणून जो रिपोर्ट जातो त्या मोबाईल नंबरसहित आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहेत. तुम्ही कधी या कारखान्यावर आम्ही ते दाखवून देऊ का त्याला जातोय का न जातोय. या ठिकाणी अनिकेत खालकर तर तुम्हाला असे रिपोर्ट येतात का? अंकित जाधव तुम्हाला कारखान्यातून असे येतात का, माहिती येते? प्रत्येक संचालकाला दररोजची माहिती येते. दाखव तुझ्या ह्याच्यामध्ये. त्याप्रमाणे मला पण रोजच्या रोज कारखान्याच्या यांच्याकडून मेसेज येतो. आज सकाळचा मेसेज या ठिकाणी रोजचे रोजच मेसेज आहे, असं नाही का आजचाच मेसेज आहे, हे रोजचे रोज मेसेज आहे. तुमचं आज किती गाळप झालं, तुमचं किती याचं गाळप झालेलं आहे, तुमचं वीज त्याच्यातून किती उत्पन्न झालेले आहे, हे सगळं टोटल रिपोर्ट रोजच्या रोज प्रत्येक संचालकाला त्या ठिकाणी येत असतो. काका याच्यामुळे काय राजकीय अजेंडा आहे का? याच्यामध्ये राजकीय अजेंडा आहे. माझ्यापुढे एक बातमीच आहे. हे बघा, खासदार सोळे यांची साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी. इकडे चूक आहे ना, ठीक आहे ना, लोकशाही आहे, निवडून आलेच पाहिजे. नाही, विषय असा आहे, ही संस्था निर्माण करत असताना स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील
यांनी याच्यासाठी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत. त्यावेळेला आम्ही लहान होतो. कारखाना उभा करणं, तो चालवणं, नावारूपाला आणणं, फायद्यामध्ये आणणं ही साधी गोष्ट त्या ठिकाणी नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नंतरच्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं काम करण्याची संधी मिळाली. ही संधी मिळाल्याच्या नंतर देवदत्त निकमला यांना 2 टर्म त्या ठिकाणी चेअरमन पदाची सुद्धा संधी मिळाली. खरं तर त्यांना यातलं संपूर्ण नॉलेज आहे. 10 वर्ष त्यांनी तिथं काम केलेलं आहे. जो कारभार चालतो तो कायद्याप्रमाणे चालतो, नियमाप्रमाणे चालतो. सगळं माहीत असून देखील राजकारण म्हणून संस्थेला मध्ये घेणं हे कोणालाही पटणारी गोष्ट नाही. त्यांची सद्विवेक बुद्धीने जर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला, आज जर तुम्ही इतर कारखान्याच्या जी पहिली उचल दिली आहे त्याची आकडेवारी जर पाहिली तर आपल्या शेजारी असलेले कारखाने आणि आपण दिलेली उचल याच्यामध्ये कुठेही आपण कमी पडलेलो त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आज त्यांना केवळ संस्था महत्त्वाची वाटत नाही, तर स्वतःचा स्वार्थ आणि त्यांच्या पक्षाने दिलेली त्यांना काय आदेश दिले असतील डायरेक्शन्स त्याच्याप्रमाणे ते हे बोलत आहेत. त्या बोलण्याला फार मला काही त्याचा अर्थ वाटत नाही. फक्त माझी एकच विनंती आहे की ह्या संस्था उभ्या करत असताना, नावारूपाला आणत असताना त्याच्या पाठीमागं मोठे प्रयत्न आहेत. आपण संस्थांमध्ये राजकारण कुठल्याही प्रकारचं आणू नये. जे सत्य असेल तेच समाजापुढे मांडावं असं याच्यामध्ये माझं मत आहे. बेंडे साहेब, आता भीमाशंकर कारखाना भारतातील 1 नंबरचा कारखाना आहे. अडचणी ऊसाची लागवड एकाच तारखेला, एका आठवड्यात, एका महिन्यामध्ये खूप होते आणि तोडणीचं नियोजन कोलॅप्स होते. तुम्ही याच्यावर काही प्लॅनिंग का करत नाही? केन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा शेतकरी विभाग? पाणी साहेब, आता असं आहे की कितीही प्लॅनिंग केलं तर एवढं मोठं क्षेत्र असतं. आज कारखाना 6,500 मेट्रिक टनांनी, गाळप क्षमता किती आहे? 6,500 मेट्रिक टनाची. आज आपण चालवतो कितीने? 8,300नी. आज किती ऊस तोडला? प्लॅनिंग केलं, खूप मोठ्या टोळ्या टाकल्या, किती ऊस तोडला? शेवटी क्रशिंग कुठं होणार आहे? कारखान्यात होणार आहे. समजा 12,000 ऊस तोडून आणला तर 12,000 ऊस तोडून आणलेला गाळप होणार आहे का? तो ऊस आणला तर काय होईल? लाईन लागेल आणि गेटच्या बाहेर तो ऊस क्रशिंग न होता उभा राहील. तर याच्यासाठी प्लॅनिंग काय करावं लागेल? आता आमच्याकडं आम्ही मॅक्झिमम आता अजून एक थोडंसं क्रशिंग कॅपॅसिटी वाढवू शकतो. ती वाढवण्याचं आमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग लागवड झाल्यावर लागवडीचाच प्रोग्राम असा का करत नाही प्लॅनिंगमध्ये? एकाच दिवसाची लागवड खूप होते. अहो आणि साहेब, काय होतं माहिती आहे का? शेतकरी हा आम्ही किती प्लॅनिंग केलं तरी आमच्या हातात राहत नाही. कारण की शेतकरी त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार असा आहे का कारखाना देत असलेलं बियाणं आणि खाजगी बियाणं. आता शेतकरी काय करतो? कारखान्याने आम्ही प्लॅनिंग करू, आम्ही बियाणं देण्याचं प्लॅनिंग करू का आम्ही प्लॅनिंगप्रमाणे असं करू. पण शेतकऱ्यांनी जर खाजगी बियाणं लावतो, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. खाजगी बियाणं लावल्यावर आमच्या कंट्रोलमध्ये आहे का? शेतकऱ्याला आपण रोखू शकतो का? आज भारतात नाही. आता लोक सांगतात मग टोमॅटोची लागवड, समजा आता कांद्याचे बाजारभाव जास्त होते, लोक भरपूर कांदा लावतात. मग प्लॅनिंग असं व्हायला पाहिजे का कांदा लिमिटेड लागला पाहिजे तर शेतकऱ्याला जास्त काय होईल? बाजारभाव. असं शक्य आहे का? नाही आहे शक्य. ती गोष्ट मला दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून एक सांगायची, त्याच्यातून राहून गेली. देवदत्त निकम स्वतःला कारखान्याच्या बाबत खूप हुशार समजतो. मग बाबा, तुला जर खूप चांगलं साखर कारखान्याच्या व्यवसायातलं कळतं तर माझं देवदत्त निकमला सांगणं आहे किंवा चॅलेंज आहे की तू घोडगंगा सहकारी साखर कारखाना जो बंद पडलेला आहे, तुझं डोकं जरा तिथं लाव आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घोडगंगा साखर कारखाना चालून दाखव. बाजूचा विघ्नर सहकारी साखर कारखाना किती क्षमतेने चालला होता? 1 महिना 3,000 ते 3,500. तू तिथं लक्ष घातलं? तिथल्या शेतकऱ्यांचं तू स्वतःला नेता समजत असेल, स्वतःला तो समजत असेल नेता, तर
आणि कारखानदारीतलं खूप कळतं असं जर म्हणत असेल तर का नाही लक्ष घातलं तिथलं? आणि मग इथल्या नावाने ओरडतो 2630 रुपयाचा बाजारभाव दिला. मग विघ्न सहकारी कारखान्याने किती रुपयाचा बाजारभाव दिला? 2620 रुपयाचा. का नाही त्याच्याबद्दलचा आवाज उठवला? भीमाशंकरच्या अगोदर दिला. नाही, अगोदर दिला नंतर दिला हा विषय नाहीये. विषय अगोदर देणं नंतर देणं, मुळात बाजारभाव किती देणं हा विषय होता. असा काही प्रश्न आज पत्रकार परिषद आला नाही की भीमाशंकरने 4 दिवस लेट का दिला आणि 8 दिवस अगोदर का दिला. विषय होता पहिला हप्ता जास्त देण्याच्या संदर्भातला 3000 रुपयाचा. त्यांनी काय दिला? अगोदर जो दिला तो 2610 रुपये दिला. मग त्यांना का नाही पहिलं अगोदर, तुमचं म्हणणं जर असं असेल का अगोदर जे दिला मग तिथं का नाही आवाज उठवायला गेले? 20 रुपये. ते 2620 रुपयाचा दिला मग तिथं का नाही आवाज उठवायला गेले? हे म्हणजे फक्त भीमाशंकर कारखान्याला याच्यातून बदनाम करायचं, हाच त्याच्यावरचा एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की भीमाशंकर कारखान्याला बदनाम करू नकोस. ज्या कारखान्याने तुला मोठं केलं, तुझं नाव जे झालं ते भीमाशंकर कारखान्यामुळं झालेलं आहे. त्यामुळं जो पूर्वीपासून माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे कार्यकर्ते आहोत. साहेबांनी आत्तापर्यंत जो साचा घालून दिलेला आहे, असं काही होत नाही. कुठल्या भीमाशंकर कारखान्यात बाळासाहेब बेंडेमुळं कारखाना चालला किंवा देवदत्त निकममुळं चालला असं नाही आहे. भीमाशंकर कारखाना जो आत्तापर्यंत चालला आहे तो माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी जो साचेबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे, केवळ त्याच्या अनुषंगाने कारखाना व्यवस्थित चालला आहे. शिस्त असते कारखान्याला, ती शिस्त असते, आर्थिक शिस्त असते. या सगळ्या शिस्ती नामदार वळसे पाटील साहेबांनी आम्हाला घालून दिलेल्या आहेत. त्यामुळे कारखाना व्यवस्थित चाललेला आहे. धन्यवाद. सर, भीमाशंकरचा कारभार पारदर्शक असल्यामुळे उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात ऊसाची लागवड करतात. अचानकपणे एखाद्याचा ऊस जळतो, काहीतरी शॉर्ट सर्किट होतो, प्रॉब्लेम होतो. जळीत ऊस लवकर तोडला पाहिजे, आपण त्याचा भाव सुद्धा कमी करतो. शेतकरी जेव्हा मॅनेजमेंटशी संपर्क करतो, मॅनेजमेंट असं सांगते की तू संबंधित ऑफिसला जा, तिथे गेल्यावर मला फोन कर. मग ते काय पाहतो, लोकांचा गैरसमज निर्माण होतो. तुमच्याकडनं लोकांना अपेक्षा खूप चांगल्या आहेत, असायला हव्यात. असं आहे की आम्ही समजा चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल किंवा संचालक असेल, यांच्याकडं शेतकरी अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो. शेवटी ह्या ज्या जळिताचा जो प्रोग्राम जळीत ज्यावेळेस होतं, आता मी तुम्हाला सांगतो जळिताच्या संदर्भातला जो एक विषय सांगितला, जळीत जे आहे हे 2 प्रकारचं होतं. एक जळीत कधी होतं? कारखाना चालू होण्याच्या अगोदरचं जळीत होतं आणि कारखाना चालू झाल्यानंतरचं जळीत होतं. आता पूर्वी आम्ही कारखाना चालू झाल्याच्या अगोदरच्या जळिताचा ऊस तोडत नव्हतो. 2 वर्षापूर्वी आम्ही ठराव घेतला आणि तो ठराव घेतल्यानंतर, तुम्ही हा पण विषय समजून घ्या, तो ठराव घेतल्यानंतर जो ऊस कारखाना चालू होण्याच्या अगोदर जळीत झाला आहे आणि तो क्रशिंगला येईल, त्यावेळेस आम्ही रिकव्हरी बेसवर त्याचे पैसे कापतो. मग काही लोक म्हणतात आमचं आता रिकव्हरी बेसवर कापत असताना ती रिकव्हरी आमच्याकडे टेस्ट होते. काही लोकांचा 900 रुपयाने कापत होतो, काहींचा 700ने होतो, काहींचा 500ने होतो. इथं काय कोणाचा, ज्याला कोणाला त्याच्यातलं शंका असेल त्यांनी त्याची रिकव्हरी चेक करावी ना. अशा पद्धतीने कुणाचाही दुजाभाव केला जात नाही. फक्त पूर्वी आम्ही तो ऊसच काढत नव्हतो, आता ऊस काढायला लागलो जळीत झालेला, कारण की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. कारण अगोदर खूप शॉर्ट सर्किटने होतो, आमचं होतं, त्या बाकीच्या गोष्टी होतात. त्यामुळं आम्ही पूर्वी तोडत नव्हतो. माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा स्वतःचा ऊस एकदा जळीत झाला. किती साली झाला होतो? 6-7च्या टायमाला साहेबांचा स्वतःचा ऊस जळीत झाला. साहेबांचे बंधू प्रतापराव वळसे पाटील साहेब यांनी कारखान्याला सांगितलं का माझा ऊस घेऊन जा. आम्ही सांगितलं, त्यावेळी धोरण नव्हतं, आम्ही सांगितलं तो ऊस कारखाना घेऊन जाणार नाही. त्यांनी तो ऊस त्यांच्या पद्धतीने कुठंतरी गुऱ्हाळाला घातला, परंतु कारखान्याने तो काही नेला नाही. त्यामुळे इथं कारखान्यात अशा पद्धतीने साहेबांचा सुद्धा ऊस नेलेला नाही. त्यामुळे अशी वशिलेबाजी होत नाही, हे देवदत्त निकमला चांगलं माहिती आहे. तुम्ही मगाशी म्हटलात एक्सपान्शनचं काय प्रोग्राम आहे का कारखान्यात कशी वाढवण्यासाठी काय आपण एक्सपान्शन करतो? हो, आमचं आता एक्सपान्शनचा प्रोग्राम आहे. आम्ही संचालक मंडळामध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे. भविष्य काळामध्ये हा कारखाना जास्त कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमची त्याच्याबद्दलची पावलं पडतायत आणि त्याच्याबद्दल आम्ही डिस्कशनसुद्धा संचालक मंडळामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यावर निर्णय होईलच. शेवटचा प्रश्न, निवडणुकीच्या काळामध्ये वळसे पाटील आणि कारखाना रिलेटेड संबंध होतो. देवदत्त निकम संदर्भ होता.
एटकेमधले जे ऊस उत्पादक शेतकरी आम्हाला सभासद करत नाही अशी ओरड करायचे. भविष्यात असं काही प्लॅन आहे का सभासद करण्याबाबत? आता हा विषय मी AGMमध्ये सुद्धा सांगितला होता. तुम्हाला आठवत असेल की हा विषय आमच्या हातामध्ये नाही, कारण की विघ्नर सहकारी साखर कारखान्याने ज्यावेळेस हे सभासद करायचं होतं त्यावेळेस बंदी आणलेली आहे आणि ती बंदी सरकारकडून आणलेली नाही. कुठून आणलेली आहे? हायकोर्टातून आणलेली बंदी आहे की भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते कुठलं आहे? फक्त आंबेगाव तालुका आहे. त्यामुळे भीमाशंकर कारखान्याने त्यांचे शेअर होल्डर करायचे असेल तर ते फक्त कुणाचे करायला पाहिजेत? भीमाशंकर कारखान्याने आंबेगाव तालुक्यातले पुरतेच करायला पाहिजे आहेत. त्यामुळं आमच्या जरी काही म्हणत असेल तरी तो विषय हायकोर्टाशी निगडीत आहे. याच्यावर काय अपील वगैरे करणार का कोण? भीमाशंकर कारखाना? नाही, भीमाशंकर कारखान्याला देताना परवानगीच तशा पद्धतीने दिलेली आहे. सरकारने देताना परवानगी दिली. आता जर कोणाला असं वाटत असेल अन्याय झाला तर त्यांनी अन्यायाच्यासाठी त्याला वाव आहे ना. आता जर आम्ही काही घेतलं असेल, आम्ही काही चुकीच्या पद्धतीने कोणाचे शेअर घेतले असेल किंवा काय घेतलं असेल, त्या लोकांना सभासद करून घेण्यासाठी सांगतो ना. केंद्र मला कोर्टाने जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अगेन्स्ट तुम्ही अपील करून शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊ शकाल का? नाही, असा कुठलाही हेतू किंवा विषय आज संचालक मंडळाच्या पुढं नाही, कारण की हा काही मी चेअरमन म्हणून निर्णय घेऊ शकत नाही. पण संचालक मंडळापुढे तसा काही विषय आता नाही आहे.